हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्मिता तुमचं स्वागत करते माझ्या घ्या फुकट या चॅनलवर. हे बघा माझी आजची रेसिपी आहे. आज मी बनवलेलं आहे हे बघा. मी आज हे बनवते, डोसे बनवते. सगळं पीठ आणि रवा एकत्र करून मी डोसे बनवायचं काम चालू. हे बघा असे डोसे बनवायचं काम चालू आहे. हे बघा असं हे डोसे आहे. आता याला शिजले, एका बाजूनं झाले, ते भाजून घेतले गेले. हे बघा भाजून घेतले. तर आता हे बघा मी त्याला पलटी करते. पलटी करून असं थोडा वेळ ठेवायचं हे, आणि मग होतं आहे. हे माझं सकाळचं नाश्त्याचं प्रयोजन आहे. सकाळचा मी हे नाश्ता बनवलेला आहे. त्याच्यामुळं असं पौष्टिक खायला मला पण खूप आवडतं. आणि चविष्ट पण लागतं. भाजी भाकरी खाण्यापेक्षा रोज तेच त्याच्यापेक्षा हे जरा वेगळं असलेलं एकदम चांगलं वाटतं. मनाला बी खाऊ वाटतं. मी दह्याबरोबर पराठे खायचे, नाही तर चटणीबरोबर खा, सॉसबरोबर खा, कशाच्या बी इडलीच्या चटणीबरोबर खा, कशाबरोबर खा, पण एकदम मस्त चव देते आणि पौष्टिक पण असते. सकाळच्या न्याहारीसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी असावं तर असंच काहीतरी असावं. त्याच्यातमध्ये मी भोपळा घातला किसून आणि भोपळ्याचे पराठे केलेत. कारण भोपळा आमच्यांना आवडत नाही, त्याच्यामुळं आम्हाला भोपळ्याची भाजी वगैरे करायचं अजिबात चान्स नाही. त्याच्यामुळं मग मी भोपळ्याचे हे असे पराठे बनवलेले आहेत. आणि हे असे एकदम चविष्ट लागतात. चविष्ट म्हणण्यापेक्षा पौष्टिक पण खूपच आहे. बघा किती छान आणि पटकन उलटला आहे हा, हो की नाही? मस्त उलटला आहे की नाही? छान. हे बघा हे बॅटर इथं बनवलेलं आणि हा डोसा आहे. किती छान उलटला आहे. कुठं जाळा नाही, काय नाही, करपलं नाही, एकदम मस्त. तर हे असं मस्त करून खायचं आणि स्वस्त राहायचं. बरं असं माझं हे पौष्टिक करणं आहे. त्याच्यामुळं आणि मला हे असंच आवडतं. रोज चपाती भाजी चपाती किंवा पोहे किंवा काही असं करण्यापेक्षा हे एखाद दिवशी असं वेगळं करा आणि खा. माझ्या मुलीला हे फार आवडतं. असं वेगळं चटकपटक लेकरांना नाहीतरी आवडतच असतं. त्याच्यामुळे हे माझ्या मुलीला फार आवडतं. म्हणून मग मी हे असंच बनवत आहे. हे बघा आहे की नाही भारी? हे बघा कसं पटकन उलटतंय आणि किती छान सुंदर दिसतंय. याच्या आकाराकडे तुम्ही लक्ष देऊ नका, किंवा माझ्या इतर पसाऱ्याकडे बी तुम्ही लक्ष देऊ नका. कारण मी सकाळचा हा राडाच केलेला असतो की नाश्त्याच्या टायमाला किचनवर राडाच केला आहे. मग सगळं झाल्यानंतरच मी हे किचन असं उरकत असते. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या ह्या राहाड्याकडे लक्ष न देता तुम्ही माझ्या रेसिपीकडे फक्त लक्ष द्या. कारण माझं आजचं टायटल फक्त पौष्टिक रेसिपी असायची. त्याच्यामुळं माझ्या ह्या रेसिपीकडे तुम्ही लक्ष द्या. हे बघा आता बघा किती छान झालं आहे. हे बघा असं इथं मी टाकून दिलं आहे. आता हे बघा दुसरं बनवताना बघा तुम्ही काय करायचं माहिती आहे का? अगोदर थोडं असं तेल घ्यायचं, असं तेल खाली सगळं टाकून असं पसरून घ्यायचं. हे असं सगळं पसरून घ्यायचं तव्यावर. असं पसरून घेऊन मग हे बघा हे बॅटर आहे ना, हे बॅटर असं घ्यायचं. असं माझी मोठी पळी घेऊन असं टाकायचं तव्यावर. असं टाकायचं आणि असं थोडं फिरवायचं. असं फिरवून घ्यायचं. हे बघा असं छान झालेलं आहे. आणि तुम्हाला छोट्या आकारात करा, मोठ्या आकारात करा, कसंही करा, त्या करण्याला बंधन नाही. तुम्ही खाता काय याला महत्त्व आहे. याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकलं आहे, रवा टाकला आहे, बाजरीचं पीठ टाकलं आहे, बेसन पीठ टाकलं आहे, गव्हाचं पीठ टाकलं आहे, असे सगळे धान्य मिळून मी एकत्र केलेलं आहे हे सगळे पिठं. आणि असा छान डोसा आहे. आता तुम्ही म्हणजे असं हे मला बी पहिले डोसे येत नव्हते पण मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी यांचे मी डोसे बघितलेत. आणि त्यांचं हे काय म्हणते आपण मोटिवेशनल काय व्हायला, त्यांचं हे असा पौष्टिक नाश्ता बघून मी त्यांची फॅन आहे. मी त्यांची फॅन असल्यामुळे त्यांचे हे असं मला जो आवडला आहे तो पदार्थ मी घेतला आहे आणि मी करते. त्यांचं असं पौष्टिक नाश्ता बघून मला पण तसा पौष्टिक नाश्ता करावा वाटला, खावा वाटला आहे, आणि म्हणून मी असं बनवलं आहे. तसं तुम्ही बी बनवा, करा, खा. आणि हे बघा मित्रांनो मैत्रिणींनो, माझं याचं नाव घ्या फुकट आहेच आहे, पण तरी तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एवढं करून मी माझा व्हिडिओ संपवते.